कपडा काढले. पण बघा कॅन्टीनला नॉर्मल दिवसापेक्षा जास्त खुश वाटते. शदी खुश कायस तू. तो बघा वेडा कानांबुचू घातलेला असतो 12 महिने. सकतो मॅडमने बघा आपला आयफोन मारले, तो पण डायरेक्ट टीव्हीवर. डेंजर ना. आता बघा कसा लेक्चर सुटले, बरफ पडतो बघा असं. मी चाललं टाकीव आता. जिमला झाले आम्ही. हे बघा जाम बरफ पडतो हल्ली, म्हणून स्वतःला अख्खा ढाकून घेतली. थंडीची आमे बाई. चला आता जाऊ जिमला मस्त वेगळी आपण. वेरणं बघा आपली पार्किंगला लावले इथं. आणले उचलून इंडियामधल्या. सोलॅरिस नाव आहे काहीतरी वेरणाचं इथं. ही डस्टर व्ह्यू बरफ बर्फाला डायरेक्ट अख्खा पहाडच लोटले. असताना बरफ इथं लावतात तेव्हा हे तरी कसना पडला. स्नो ढीक ठेवले इथे. मला वाटतं रस्त्यावाला निघतं ना, अख्खा काढून इथे एक साईडला ठेवतात. कारण की इथं ओपन स्पेस आहे ना अख्खा या युनिव्हर्सिटीच्या. आपली युनिव्हर्सिटी अख्खा ओपन स्पेस आहे, म्हणून इथं ठेवताना वाटतं. तर आल्या जिमला बघा असं पिशव्या घालायला लागतात. कारण का बाहेरून जे शूज येतात त्याला आईस लागलेला असतो. मग इथून पिशव्या घ्यायच्या. जो काउंटर आहे तिथं असते बाई, ती पिशव्या देते, मग त्या घालायच्या आणि मग आतमध्ये जायचं. याची चावी भेटते. कार्ड असतो, तो कार्ड दिला ना आणि चावी भेटते. ही असं जो काउंटर आहे, इथून एंट्री डायरेक्ट जिममध्ये. काही आता आमचा वर्कआउट झालेलं आहे. आता आम्ही चाललो हॉस्टेलवर. जाम बरफ पडतं काही आज. तर ही गाडी चालवणार आहे आम्ही. कडक इथून असं कलर पण बघा कुठला आहे, मोरपिशी. ही योकाला का हे कप बघा सफेद कावला. सफेदच असतो कावला इथं, अर्धा मधून सफेद असतो. तर बघा अख्खा क्रिसमसचा डेकोरेशन केलं. झाडा बघा ब्लू गेलं नक्की. इथे असं हे पण लावले फ्लॅग. कॉलेजच्या समोरच आहे. पोचलो आम्ही पेत्रोस्कामध्ये. ही समोरची बिल्डिंग पेत्रोस्काची आहे. त्या साईडचा अख्खा खालचा फ्लोअर असा आसपासचा एरिया आहे इथला. हे बिचाऱ्या लोकांना रोज गाडी साफ करायला लागतात, कारण का बर्फान भरतात ते रोज. त्याला जाऊ पेत्रोस्कामध्ये. त्याला अंडी आणि काय घ्यायचं, अंडीच घ्यायची आहेत. तर आलं आपण पेत्रोस्कामध्ये. ग्रीन ॲपल, हे पेरचं पण जाम प्रकार होतं तिथं. पेर पण स्वस्त जाणार ऑलमोस्ट, पण ॲपलच्या एवढं ॲपल जाम स्वस्तात. ॲपलच्या जाम व्हरायट्या. हे बघा पायनॅपल. तर पायनॅपल 300 रुपये किलो आहे. हे काय कलिंगड वाटतं मला. हे आपला खरपूस वाटतं, पण नरम आहे. लिंबू आहे का तर सर्व ड्रायफ्रूट्स आहे. या काय मला माहीत नाही. तर फणसाचा काहीतरी आहे. जो पिस्ता आहे, अक्रोड. हे बकवास लागते एकदम, महाबकवास. बदाम, काजू, हे किशमिश आहेत वाटतं. हे माहीत नाही काय आहे. हे अक्रोड आहेत. इथं पीनट्स आहेत. हे नाही माहीत काय आहे. हे काहीतरी जेलीसारखा असतो, मला लक्षात नाही. हे खजूर आहेत. आणि इथं पण हे खजूरच आहेत वाटतं. आपल्या इथं 10 रुपयाला भेटते. जास्तीत जास्त 20 रुपयाला. इथं 90 रुपयाला आहे. काय बिस्किटात यो बॉक्स यो एवढाच. कितीला? 200 रुपयाला. ओरिओ खायची मग आहे इथे. आणि इथे बिस्किट जाम महाग आहेत. कुठला 50ला आहे? हा 66 आहे. WT असतं ना ते पूर्ण 50ला आहे. त्याने कुठला घेतलेला कालचा तो भारी ना. स्ट्रॉबेरी इथं 300 रुपये किलो. एवढाच असेल किलोला. 300 रुपयाची. ही काय आहे? ब्लूबेरी वाटतं. ही 170 रुपये. हे काय आहे माहीत नाही. 300. व्हेजिटेबल स्वस्त आहे तिथं. 19ला 100 ग्राम आहे. कोबी आहे हो.
आणि इथं काय आहे अजून हे पत्ताकोबीच आहे. काहीतरी लाल लाल काय नाही. आम्ही टोमॅटो येवाला घेत ना, हे पण नाही घेत कारण काय बघ 230 रुपये आहेत आणि आम्ही ही घेतो ही वाली प्युरी. ही परवडते 114 120 रुपयाला भेटते पण बराच वेळ टिकते ती. कमसे कम ना 15 दिवस टिकते आम्हाला. आम्ही जास्त नाही टाकत, थोडं थोडं टाकतो टोमॅटो. टोमॅटो कसं फक्त ग्रेव्ही आणि चवीसाठी. हे बघा अशा गाड्या असतात इथं, या गाड्या बरफ साफ करतात. म्हणजे रोडवर चालता ना असे रोडवर चालतील त्यांना असे काहीतरी लागलेले आहेत. आपल्या JCBला कसे असतात तसे ते रगडत नेतात अख्खा बर्फ. आई अख्खा नेतो साफ करतात. तर घरी आलतो ना, केमिस्ट्रीची वर्कबुक होती थोडीशी कंप्लीट करायची. म्हणजे मॅडमने आता वर्क दिला तो झाला आता. तर जाऊ मस्तपैकी जेवण बनवू. अंडा कढी बनवायची आज. अंडे आणल्या जे दुर्गेशने ठेवल्या बघा बॉईल करा. दुर्गेशने ठेवल्या बघा बॉईल करेल. आता बनवू मस्त अंडा करी एक नंबर. आणि मग जेवू फीट. जेवून कसं भाई आपला मजा येतं. तर बनवली आम्ही अंडा कढी. थिकच ठेवली थोडी. राईस ठेवले बनवायला. तो झाल्यावर जेवू मस्तपैकी. तो बसलो मस्तपैकी स्टडी करायला. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर आम्ही घेतल्या पापड भुजीत रात्री 12:30 वाजता. आणि इथं गोला बनवत घेतले. फ्लेवर पण आणले 40 रुपयाने घेतले पार्सल. दुर्गेशला देणार पियाला. दुर्गेश पिणार आहे बरफ बघा. फ्रेश बरफ घेता भाई आम्ही. यो पडतं बघा आणि लगेच आम्ही घेता. परत सकाळची काम लागली. दुर्गेशला देणार दुर्गेश टेस्ट या. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.